स्टुडंट, आपण मागच्या तासाला क्रेब्स सायकल, ग्लायकोलिसिस अँड ETC या 3 सायकल पाहिलेल्या आहेत. आजच्या तासाला आपण बघणार आहोत ATP अँड टाइप्स ऑफ रेस्पिरेशन. ATP आणि त्याचे टाइप्स ऑफ रेस्पिरेशन. मग ATP ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. ATPचा फुल फॉर्म काय आहे? ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. लेट्स सी. आता तुम्हाला इथं ॲडिन दिलेलं आहे. या ॲडिनमध्ये रायबोज शुगर ॲड केलेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे? रायबोज शुगर. रायबोज शुगर ॲड करताना एनर्जी इज स्टोअर इन द ॲडिन दिले. ॲनिड दिल्यानंतर रायबोज शुगर ॲड केले. या रायबोज शुगरमध्ये त्यांना काय तयार करायची? तर एनर्जी तयार करायची. ही एनर्जी तयार करण्यासाठी त्यांनी काय केले? फॉस्फेट बॉन्ड घेतले. मग एक फॉस्फेट बॉन्ड घेतला आहे, पण तिथं त्यांनी 3 फॉस्फेट ग्रुप प्रेझेंट केले आहेत. 1 2 3. इफ देअर इज अ सफिशियंट अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट्स इन बॉडी ड्यू टू एक्सपेरिमेंटली कंडिशन्स लाईक fasting and hunger, the lipids and proteins are used in energy production. जसं आपली एनर्जी प्रोडक्शन करण्यासाठी आपण लिपिड, अमोनिया ॲसिड आणि कार्बोहायड्रेट्स पाहिले, त्याचप्रमाणे हे ATP सिंथेसिस करण्यासाठी ॲडिन वापरलं. या ॲडिनमध्ये आपण काय केलं? रायबोज शुगर ॲड केलं. रायबोज शुगर ॲड करत असताना आपण फॉस्फेट ग्रुप वापरला. 3 फॉस्फेट ग्रुप ॲड केले. Energy stored in the bonds by which phosphate groups are attached to each other. प्रत्येक फॉस्फेट ग्रुप हा प्रत्येकाला काय आहे? अटॅच आहे. रायबोज शुगरला हा फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे. एनर्जी इज डिराइव्ड बाय ब्रेकिंग द फॉस्फेट बॉन्ड ऑफ ATP. आणि ज्यावेळी हा जो बॉन्ड अटॅच असतो त्यावेळी तिथं काय तयार होत असती? एनर्जी तयार होते असती. ज्यावेळी हे ॲड असतं तेव्हा एनर्जी तयार होत असती. म्हणजे तिथं ATP बॅटरी ही कशी असते? आपली फुल असती. आणि ज्यावेळी ॲडिन आणि रायबोजमध्ये जो फॉस्फेट बॉन्ड आहे तो ब्रेक झालेला असतो, तो तुटलेला असतो, तिथं इनऑर्गॅनिक फॉस्फेट ग्रुप तयार होतो आणि एनर्जी रिलीज होते. एनर्जी काय होते? तयार होतेच. म्हणजे तेव्हा तिथं बॅटरी काय असते? लो असते. काय असते? लो. ज्यावेळी म्हणजे लक्षात ठेवताना काय ठेवायचे? रायबोज शुगरला 3 फॉस्फेट ग्रुप अटॅच असतात तेव्हा तिथे एनर्जी तयार होत असते. म्हणजेच तुमची बॅटरी फुल असते. आणि ज्यावेळी एनर्जी ब्रेक होते, ज्यावेळी फॉस्फेट ग्रुप ब्रेक होतो तेव्हा तिथे एनर्जी ही तयार होत असते. प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू ब्रेकडाऊन ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड लिपिड्स. आणि यामुळेच काय तयार होते? एनर्जी प्रोडक्शनची ब्रेकडाऊन होती. आता त्यामध्ये बघा, फर्स्ट आहे ॲरोबिक रेस्पिरेशन. ॲरोबिक रेस्पिरेशन. तुम्हाला लिपिड्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स हे आपले काय आहेत? तर ॲरोबिक रेस्पिरेशन आहे. त्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं आपण काय तयार केलेलं? ग्लायकोलिसिस तयार केलं. ग्लायकोलिसिसचं नंतर काय तयार होतोय? पायरोविक ॲसिड. पायरोविक ॲसिडचं ॲसिटिल कोएन्झाईम. ॲसिटिल कोएन्झाईम कन्वर्ट क्रेब्स सायकल अँड फॉर्म CO2 प्लस H2O प्लस एनर्जी. मग आपल्याला इथं किती ATP सिंथेसिस झाल्या? तर 38 ATP तयार झाले. लिपिड्समध्ये आपल्याला मिळतात फॅटी ॲसिड्स, दॅट्स कन्वर्ट ॲसिटिल कोएन्झाईम. प्रोटीन्स मिळतात अमिनो ॲसिड्समध्ये, अमिनो ॲसिड कन्वर्टेड होतात ॲसिटिल कोएन्झाईममध्ये. हे आहे आपलं ॲरोबिक रेस्पिरेशन. रेस्पिरेशन ऑफ 2 टाईप, ॲरोबिक रेस्पिरेशन आणि अनॲरोबिक रेस्पिरेशन. ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय होतात? प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजे या मेथडमध्ये काय प्रेझेंट आहे? ऑक्सिजन. आणि अनॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट नाही. ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज अँड लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन. म्हणजेच ग्लुकोजमध्ये काय होतं? तर इनकम्प्लीट ऑक्सिडाइज तयार होते. इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज प्रोसेस तयार होत असते आणि लेस अमाऊंट ऑफ एनर्जी. तिथं लेस अमाऊंटची एनर्जी ही तयार होते. कोणत्या प्रोसेसमध्ये? ग्लुकोजमध्ये. ग्लायकोलिसिसपासून ग्लुकोज इंटू पायरोविक ॲसिड. फर्मेंटेशनमध्ये काय होतं? पायरोविक ॲसिड गोज टू अल्कोहोल, कार्बन डायऑक्साईड आणि एनर्जी. मग इथं एनर्जी किती मिळाली आपल्याला? 2 ATP.
त्यानंतर पुन्हा पायरुव्हिक ॲसिड तयार झालं, त्याचं लॅक्टिक ॲसिड तयार होतं, प्लस काय तयार होती, एनर्जी. सम प्लांट्स, ॲनिमल अँड aerobic microorganisms also perform an aerobic respiration if there is depletion in oxygen level in their surrounding. आणि आपल्या आजूबाजूची जी ऑक्सिजन लेवल जर कमी झाली तरीही हे ॲनिमल इन एरोबिक रेस्पिरेशनमध्ये जगू शकतात. सेकंड एक्झाम्पल आहे, सीड्स परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन ऑफ द सॉइल इज अ सबमर्ज वॉटर अंडर वॉटर. हे तुमचं पाणी आहे आणि यावरती ज्या सीड आहेत त्या काय आहेत, अनएरोबिक रेस्पिरेशन आहेत. त्या पाण्यामध्ये गेल्या नाही तरी त्या काय होतात, जगू शकतात. लास्ट आहे ईस्ट. ईस्ट हे काय आहे तर युनिसेल्युलर फंगस आहे. ईस्ट हे आपण 9thला बघितले, ते कसं आहे, युनिसेल्युलर फंगस. अल्कोहोल अँड ब्रेड प्रोडक्ट कशामध्ये वापरतात, अल्कोहोलमध्ये आणि ब्रेड प्रोडक्टमध्ये. ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट, आणि ते ॲक्टिव्ह म्हणजे ड्राय ईस्टमध्ये आपल्याला बाजारामध्ये मिळत असतं. पायरुव्हिक ॲसिड गोज टू इथेनॉल प्लस CO2 अँड एनर्जी. म्हणजे जिथं कार्बन डायऑक्साईड हवा तयार होते, म्हणजे जिथं का ईस्टमध्ये ब्रेड तयार करताना त्या ब्रेडमध्ये जी हवा जाते आणि त्यामुळे तो ब्रेड पाव कसा होत जातो, सॉफ्ट होत होतं, म्हणजे तिथं एनर्जी प्रोड्यूस होते. आता पुढं आहे, ड्युरिंग intense exercise there is a deficiency of oxygen in is muscles. थर्ड आहे मसल्स, म्हणजे तुम्ही जिममध्ये वगैरे गेल्यानंतर जे एक्सरसाइज करता, एक्सरसाइज देअर इज अ डिफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन, त्यावेळी ऑक्सिजन मिळवत असतो इन मसल्स, आपल्या मसलमध्ये. तो लॅक्टिक ॲसिड ॲक्युमुलेटेड इन मसल्स ड्यू टू विच वी फील टायर्ड. आणि ते लॅक्टिक ॲसिड तुमच्या शरीरामध्ये तयार होत असताना तुम्ही काय होता, टायर्ड म्हणजे थकणे, आपण थकून जातो. पायरुव्हिक ॲसिड गोज लॅक्टिक ॲसिड प्लस एनर्जी. म्हणजेच अनएरोबाइक रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेल्समध्ये काय आहे, ग्लुकोज आहे. ग्लुकोजमध्ये 2 पायरुव्हिक ॲसिड आले. लेट्स सी, पायरुव्हिक ॲसिड त्याच्यानंतर काय तयार झालं, फर्मेंटेशन तयार झालं. फर्मेंटेशन तयार होत असताना एकामध्ये अल्कोहोल तयार झालं आणि या अल्कोहोलपासूनच आपल्याला काय मिळालं, ईस्ट. दुसऱ्या फर्मेंटेशनपासून आपल्याला मिळालं लॅक्टिक ॲसिड, आणि या लॅक्टिक ॲसिडपासूनच आपल्याला इरिथ्रोसाइट्स आणि मसल सेल्स, म्हणजे आपल्या बॉडीमधले जे मसल्स आहेत, हे ब्लड व्हायने आपण त्याला म्हणतो, किंवा मसल सेल, हे इथं प्रेझेंट झालं. तर ही ग्लुकोज तुम्हाला माहितीच आहे. ग्लुकोजपासून आपल्याला काय मिळालं, ग्लायकोसिसपासून आपल्याला मिळालं पायरुव्हिक ॲसिड. पायरुव्हिक ॲसिडपासून पुन्हा मिळालं फर्मेंटेशनमध्ये मिळाले डिफरंट प्रोडक्ट, दॅट्स व्हिनेगर, व्हिटॅमिन, आणि त्याच्यापासून व्हेरियस मायक्रोब्स, वेगवेगळे काय मिळाले आपल्याला, मायक्रोब्स मिळाले. ह्या 2 ज्या मेन सायकल आहेत तुमच्या, प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू एरोबिक रेस्पिरेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स, लिपिड्स, कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्स. लिपिड्स म्हणजेच काय तर फॅट्स, आणि अनएरोबिक रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ह्या 2 सायकल इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला परीक्षेमध्येही विचारतात आणि तुम्ही ह्या लिहू शकता. ह्या सायकल पाठ करायच्या आहेत. ह्या दोन्हीही सायकल लिहून घ्यायच्या आहेत. मी जे एक्सप्लेनेशन दिले तेच हे सगळे एक्सप्लेनेशन आहे, ते एक्सप्लेनेशनही तुम्ही लिहिणार आहात. त्यानंतर जो आपला पुढचा पॉईंट जो आहे, एनर्जी फ्रॉम अ डिफरंट फूड कंपोनंट, म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या कंपोनंटपासून काय मिळत असते तर एनर्जी. एक्सेस ऑफ द कार्बोहायड्रेट्स आर स्टोअर्ड इन लिव्हर अँड मसल्स इन द फॉर्म ऑफ अ ग्लायकोजिन. एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स, ज्यावेळी कार्बोहायड्रेट्स तयार होत असतात, आर स्टोअर इन लिव्हर अँड मसल्स, आपल्या मसल्समध्ये, हाडांमध्ये आणि आपल्या लिव्हरमध्ये ते काय होतात, फ्रॉम अ ग्लायकोजिन, ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये आपल्या मसल्समध्ये ते येत असतात. व्हॉट इज द सोर्स ऑफ अ प्रोटीन, कोणकोणते सोर्स आहेत प्रोटीनचे, व्हॉट आर दे मेड अप ऑफ. आणि प्रोटीन हे जसं की आपण वेगवेगळे कडधान्य वगैरे, व्हिटॅमिन वगैरे मिळतं, त्याचप्रमाणे व्हॉट इज द सोर्स ऑफ अ प्रोटीन, आपल्याला प्रोटीन कशापासून मिळते आणि व्हॉट आर दे मेड अप. प्रोटीन्स आर द मॅक्रोमॉलिक्युल्स फॉर्म्ड बाय बाउंडिंग टुगेदर मेनी अमिनो ॲसिड्स. आपण बघितले, हा जो आपला इथला बाउंडिंग होता,
पहिल्या तासाला मी सांगितलेलं प्रोटीन हे कसे आहेत, बिग मॉलिक्युल्स आहेत, खूप प्रोटीन सिंथेसाइज होत असतं. त्याच्यासाठी बॉन्डिंग टुगेदर मेनी ॲमिनो ॲसिड, त्यासाठी ॲमिनो ॲसिडची गरज असते. मग हे जे बॉन्ड केलेली जी चेन होती त्याला आपण पेप्टाइड बॉन्ड असं म्हटलेलं आहे. पहिल्याच तासाला सांगितले प्रोटीन कसं तयार होत असतं. प्रोटीन्स इज अ ॲनिमल ओरिजिन आर कॉल्ड ॲज अ फर्स्ट क्लास प्रोटीन. आणि प्रोटीनमध्ये ज्यावेळी आपण नॉनव्हेज खातो ते नॉनव्हेज डायजेस्ट होण्यासाठी, पचण्यासाठी काय आहे तर एक प्रकारचं चांगल्या प्रकारचं काय आहे आपल्याला अन्न आहे, किंवा चांगल्या प्रकारचं एक डायजेस्टिव्ह प्रकार आहे, आणि तो फर्स्ट क्लास प्रोटीन आहे, एक चांगल्या प्रकारचं प्रोटीन आहे. वी गेट 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्राम ऑफ प्रोटीन्स, आणि 4 किलो कॅलरी एनर्जी ही आपल्याला या प्रोटीन्सपासून मिळत असते. कालच्या तासाला मी हाही चार्ट तुम्हाला दिला आहे. हा चार्ट देत असताना मी फक्त तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्याचे एक्सप्लेनेशनही मागच्या तासाला मी केलं आहे. तुम्ही फक्त काय करायचं आहे, व्यवस्थित तो चार्ट लिहून घ्यायचा आहे. प्रोटीन्स कसे, हा चार्ट आहे आपला, मी लिहून दिला आहे. स्किनमध्ये मेलेटिन, केरेटिन, बोन्स हे सगळे मी सांगितलेलं आहे. प्रोटीन कसं डायजेस्ट होतं हा चार्ट लिहून घ्या. ग्लायकोनिओजेनेसिस म्हणजे काय ही प्रोसेस पण लिहून घ्या. आणि जो यानंतरचा पॉईंट आहे पुढचा सेल डिव्हिजन, हा मी उद्याच्या तासाला तुम्हाला सांगते, मायटोसिस अँड मिओसिस. थँक्यू.